तेच करणार आहे. तर आता आपण चाललोय विना लेकला. फॉग तर भरपूरच आहे. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? तर असे पण खूप सारे तुम्हाला भेटतील रायडर्स. उगाच आपल्या हॉर्न मारतील टॅप टॅप करत. तुम्ही त्यांना अवॉइड करा, तुमची ट्रिप एन्जॉय करा. आपण आता तर विना लेकला काय आतमध्ये जाऊ बघू, आपण एक्सप्लोअर करू आणि तुम्हाला दाखवतो काय काय आहे तिथे. तर आता आपण जातोय विना लेकच्या बोट रायडिंगमध्ये. दांडी पडल, दांडी पडल म्हणलं पाणी कुठली? अरे पडायची काय पडेल, जोडी जोडीने बसा. हो जोड्यानेच बसतो. आम्ही बोट राईड स्टार्ट. म्हणजे थोडी घाबरते. कसं वाटायचं नाही आवडलं परत नाही आम्ही जाते. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. क्या असं पकडून बस थोडी घाबरते उडती बघतो. एवढा फॉग आहे की काय दिसतच नाही अजिबात. कसा वाटला जो तुम्हाला सांगा. एवढा रिस्की शॉट घेतो आपण. 120 फूट म्हणजे किती? 12 मारायची बस. बस हा बस. तुम्हाला काय वाटतंय 12 मालेमधले काय कमी आहे का जास्त आहे? किती किलोमीटर ते लेक? 2.5 किलोमीटर असेल. ठीक आहे. तुम्हाला समोर कसं परत पुढे जायचं आहे? अनुभव एवढा वाटतो. बोट रायडिंग विना लेकची महाबळेश्वरमध्ये. बघू आता. इकडे हिचं हँडल सुद्धा बघू शकतो खूप डिफरंट आहे. इंजिन हिचा टायरच्या वरती आहे आणि मे बी हा असू शकतो आपला फ्यूल टँक. मे बी असू शकतो. म्हणजे दुसरं प्लेसमेंट नाहीच आहे. ती हेडलाईट आहे. ह्याच्यासुद्धा सेम तसंच आहे. मे बी सेमच आहे मॉडेलचं. आणि डिफरंट मॉडेल आहे. हा डिफरंट मॉडेल आहे. त्याचं इंजिन साईज थोडी मोठी आहे, थोडी छोटी आहे. ही त्या टायमाची इलेक्ट्रिक स्कूटी आहे एक प्रकारे बोलू शकता तुम्ही. बिकॉज त्याची बॅटरीची प्लेसमेंट तिकडे आहे. वायर बघू शकता. प्लस पेडलसुद्धा आहे. त्यामुळे त्या टायमाला पण त्यांनी कन्सेप्ट ठेवली असेल की आपण कशी इलेक्ट्रिकसुद्धा करू शकतो. टायर्स असं बघू शकता किती कमी आहे. बाहेर एक रिक्षा टाईप आहे. ही राजस्थान साईडला खूप जास्त मी बघतो. बघू शकता तिथे लिहिलं पण आहे. आय थिंक गुजराती लिहिलेलं आहे. बघू शकता तिचा सेटअप कसा आहे सगळीकडे. इंजिन सेटअप कसा आहे, फ्यूल टँक सेटअप. मे बी बुलेटचा येस बुलेटचा जर टँक आहे. इंजिनसुद्धा बुलेटचं दिसते. हा डिझेल मे बी असू शकतो. डिझेल इंजिन असू शकतो. त्याची जे डिझाईनवरनं वाटतं थोडंफार. हैदराबादचं मॅन्युफॅक्चर होते तिचं. आणि सेकंडवाला 1970चं मॉडेल येतो. आणि ग्रीनवाली त्याची इंडियाची फर्स्ट वन मोपड होती BSK हिल सायकल. मुंबईमध्ये मॅन्युफॅक्चर झालेलीचं वर्लीत त्यावेळी. आणि पुढे ही ऑरेंज कलरची MT मुईरम आहे. त्याच्या काही गाड्या होते की स्टेट लिमिटेड चालायचं. त्यापैकी एक मोपड आहे. त्या तमिळनाडूच्या बाहेर कधी चालली नाही, त्यामुळे लोकांना देसी गाडी नावाने ओळखत होती. आणि अपोजिटला फर्स्टवाला मॉडेल आहे ते BSA. ज्यावेळी ब्रिटिश इंडियामध्ये आले होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या सोल्जरसाठी काही वापरायला गाडीले होते कॉन्ट्रॅक्ट बेसवर.
त्यापैकी ते मॉडेल तुम्ही तर बघू शकता खूप खूप मोठा कलेक्शन आहे यांचं. ह्याच्यामध्ये नुसतं अँटिकच नाही तर एक्सपेरिमेंटल पण व्हेकल्स आहेत जे इंजिन प्लेसमेंटचे त्यांनी एक्सपेरिमेंट केले होते. तुम्हाला पण परत दाखवतो. हां फर्स्ट वाले. आणि सेकंड वाले गिलेरा आहे, त्याचं 1986चं मॉडेल होतं. आणि नॉर्मली जसं आता स्कूटीच्या खाली फ्युअल टँक देतात तसं 1986मध्ये त्याच्या सीट खाली त्यांनी फ्युअल टँक दिलेलं. जिकडे गिलेरा लिहिलं त्याचं ते पूर्ण फ्युअल टँक आहे. आणि थर्ड वन NSV आहे. ही जर्मन मोपेड आहे, खास करून काही जर्मन लेडीसाठी तयार केलेली आहे. आणि सोबत मागे त्याला इकडे हा अटॅच एअरपंप दिलाय मागच्या टायरला हवा भरण्यासाठी. त्यामुळे त्याला दुसरा एअरपंप कॅरी करायची गरज पण नव्हती. ते जवळपास 1953चं मॉडेल आहे. इकडे हिरोचं कलेक्शन आहे. हिरो मॅजेस्टिक, हिरो पेसर, हिरो शक्ती, हिरो पॅन्थर, पुढे हिरो पुक. ह्या खास करून त्यावेळेच्या यंग जनरेशनसाठी काढलेल्या मोपेड होत्या. त्यावेळेच्या यंग जनरेशनला नॉर्मली मोपेडमध्ये बाईकसारखे लुक हवे होते. त्यामुळे जवळपास 1978च्या स्टार्टिंगला हे मॉडेल त्यावेळी काढली होती. रॉयल एनफिल्डचे मोपेड एक मोफा. त्या सुरुवातीला रॉयल एनफिल्ड अशा मोपेड पण काढल्या होत्या. आणि रॉडमध्ये फ्युअल टँक दिले त्याचं, जिकडे ते मोफा लिहिले त्याचं ते फ्युअल टँक आहे. फक्त 1.5 लिटर टँक आहे. ब्लॅक पाहिजे सुद्धा. आणि फक्त 22cc मोपेड आहे, त्यामुळे त्याला हेल्मेट आणि लायसन्सची पण गरज लागायची नाही. आणि पुढे येलो कलरची इन्फिल्डची फक्त 250cc बुलेट आहे. त्यामुळे हे मिनी बुलेट नावाने फेमस मॉडेल होतं. ओनली 175cc, सो मिनी बुलेटपेक्षा पण हे कमी सीसी मॉडेल आहे. आपल्या ब्लॅक कलरची ती होंडा स्ट्रीट आहे. इंडियाची फर्स्ट विदाउट क्लच गाडी होती ती. पण अजून हाय मार्केटला चालू अजून. आणि स्काय ब्लू आणि ही पण इन्फिल्डची स्कूटर आहे, फॅन्टा प्लस. आणि हे 1950चं फर्स्ट सेल्फ स्टार्ट मॉडेल आहे. ऑल ओव्हर कार फिनिशिंग आहे. त्याच्या पायाचे गिअर आणि ब्रेक दिलेले. लेफ्टला ब्रेक दिले आणि राईटला फर्स्ट गिअर आणि इकडे सेकंड गिअर, असे 2 गिअर आहेत पायात त्याचे. पुढे ही ओनली 150cc आहे, सो मिनी बुलेटपेक्षा पण हे कमी सीसी मॉडेल होतं. आणि ही रॉयल एनफिल्डची आहे, ही 350cc आता. सगळं वर्किंग आहेत की त्यातल्या 60 to 70% वर्किंग कंडिशनमध्ये मॉडेल. फक्त इनफिल्ड म्हणून होतं त्यावेळेस त्यांनी हे मॉडेल काढलेले. त्यातलं स्टार्टिंगला त्यांनी मिडलवाले हे सिल्वर प्लस मॉडेल बनवलेले आणि नंतर हे झुंडा. आणि नॉर्मली त्याला ते एक्सप्लोररचे इंजन लावायचे. ह्या स्वेगा आहेत, ह्या पण मोपेड आहेत. स्वेगा म्हणजे एक महाभारतातलं फेमस कॅरेक्टर होतं जे फास्ट धावायचं. त्याच्यावर मोपेडला स्वेगा असं नाव दिलं होतं. हे मोटेपिकी नावाची एक फ्रान्सची कंपनी होती जिनं कोयंबतूरमध्ये मॅन्युफॅक्चर काढलेली. खाली जावाची डबल सायलेन्सर बाईक आहे. हिच्या केकमध्येच गिअर होते. नॉर्मल लोक तिला फटफटी या नावाने पण ओळखायचे. पिझ्झा, ज्ञानदार आणि लक्ष्मी किर्लोस्कर आणि घाडगे पाटील आहेत कोल्हापूरचे, जे सध्याला इंजिन मॅन्युफॅक्चर करतात. त्यांचे तिन्ही मॉडेल आहेत. आणि मिडलवाले जे रेड कलरचं मॉडेल आहे त्याची इंडियामध्ये त्या फक्त 8च पीस तयार झालेली. हा खूप रेअर आहे. इकडच्या हा जावा आणि SD आहे. त्यातली ती SD ते 60 आणि जावा कोल त्या छोट्यावाल्या होत्या, त्या पण भरपूर फेमस होत्या लुक वाईज त्याचा. आणि SD त्याची ड्रीम बाईक म्हणून पण ओळखली जायची. आणि तो पुढे लॅम्ब्रेटाचं कलेक्शन आहे. त्यातलं पुढे इकडे येलो कलरचं मॉडेल आहे लॅम्बी 150. ह्यातलं रेअरवन आहे कारण की त्याचं पुढे हँडलमध्ये लॉक दिले आणि खाली हेडलाईट आहे. नॉर्मली पिचची वरती असते पण त्यांनी खाली दिली आहे. आणि सीट प्युअर लेदरची हँडल लॉक पुढे दिले. म्हणजे खूप रेअर पीस असेल ते पण. आणि छोटीवाली पण लॅम्ब्रेटचीच कॉपी. छोट्या मुलांसाठी त्यावेळी काढले होते मॉडेल. हे पेडल स्टार्ट आहे सायकल टाईप. त्याच्या पुढे हे येलो आणि ग्रीन वाले मॉडेल आहे, हे विजयी सुपर आहे. ज्यावेळेस इंडिया फर्स्ट वर्ल्ड कप जिंकला होता 1983 मध्ये. त्यावेळेस ॲज अ पब्लिसिटी इंडियन गव्हर्नमेंटने प्रत्येक प्लेअरला ते गिफ्ट म्हणून मॉडेल दिली त्यावेळी. ही व्हाईट कलरची BSA बॉन्ड आहे. इंडियाची फर्स्ट मोनो सस्पेन्शन बाईक आहे. त्याच्यानंतर 1980s मध्ये फाल्कॉनसोबत मध्ये त्यांनी असे 2 सीटर स्टार्ट केलेले. आणि ही मिडलवाली छोटी डर्ट बाईक टाईपची, हे पण चायनीज मॉडेल आहे, छोट्या मुलांसाठी काढलं होतं. हे कधीचे मॉडेल्स आहे ते? हे जवळपास 80s मॉडेल्स आहे ते. आणि अपोजिटचे ते 500 नंबरचे तिन्ही स्कूटर धर्मेश पमनाने म्हणून एक पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी या म्युझियमला ते तिन्ही स्कूटर डोनेट केले. सेम नंबर, त्या टायमाला चॉईस नंबर केलेली आहे. आणि ते खास करून जॅपनीज लेडीसाठी काढलेले मॉडेल होते. नॉर्मली जॅपनीज लेडीची हाईट खूप शॉर्ट येते, त्यामुळे त्यांच्यासाठी एक खास करून काढलेले मॉडेल होते. त्यातलं ग्रीनवाला मॉडेल यामा टरोस आहे. येलो कलरची यामा आहे, ही पर्ल यामा आहे आणि यामा 1 सीटर आहे. आणि जे ऑल टाइम आता पण क्रेज आहे यामा RX-100. आणि अपोजिटचं पुढपर्यंत सगळं हे TVS आणि सुझुकीचं कलेक्शन आहे. आताचे सगळे रिसेंटली मॅन्युफॅक्चर स्टॉप झाले. ही ब्लू वाली बॉबी राजदूत आहे. बॉबी मूवी आलेला त्यावेळी ऋषी कपूर आणि डिम्पल कपाडिया यांचा. त्या मूवीमध्ये खूप फेमस झालेली म्हणून तिला सगळे बॉबी राजदूत नावाने ओळखत होते, पण खरं नाव तिचं GTS 175. हे राजदूतचे मॉडेल आहेत. आता बऱ्यापैकी राजस्थानमध्ये वर्किंग कंडिशनमध्ये बघायला मिळतात. तिथले जे दूधवाले किंवा शेतकरी ते बऱ्यापैकी तिकडे यूज करतात.
आणि यातले बरेचसे मॉडेल होते बिना चावीचे देखील स्टार्ट व्हायचे. त्याच्या लॉकमध्ये खेळा किंवा पिन टाकली फिरवलं की पण हे नॉर्मली स्टार्ट व्हायचे. ही पण राजवीरची स्कूटर आहे, त्याने राजहंस नावाने हे त्यावेळी काढलं होतं. हे इथपर्यंत हे राजवीरचं कलेक्शन. रेड कलरची बिलियर्स आहे. ही सेकंड वर्ल्ड वॉरच्या दरम्यानची गाडी आहे आणि वॉरसाठी यूज करायची, त्यामुळे त्याला खास करून त्यांनी रेड कलर दिला होता. आणि ही ग्रीनवाली मॅचलेस आहे. म्युझियमची सगळ्यात जुनी गाडी ही, जवळपास 100 वर्ष जुनी आणि 300 किलोचं वजन आहे. त्यामुळे त्यांनी 2 स्टँड दिलेत पुढे आणि मागे. एका वेळी 2 माणसं लागायचे लावायलाच. मेटल बॉडी, त्यामुळे भरपूर हेवी मॉडेल आहे. कंपनीकडे 2 स्टँड आहेत. हा, सेंटर स्टँड नाही ते तिला. नाहीये. ओके. इकडे पुढे अजून एक रिटर्न येऊ शकता. आणि ज्या स्टार्टिंगला मोपेडची सुरुवात झालेली त्या मोपेडला नक्की इंजिन कुठे फिट होऊ शकतं यासाठी ट्रायल एक्झाम्पल म्हणून काढलेले मॉडेल होते. जे फर्स्ट वाला मॉडेल आहे त्याचं मिडलला इंजिन आहे, ह्याचं बॅक व्हीलला दिले, ह्याचं फ्रंट व्हीलला दिले. पण हे त्या टाइमला इतके वर्किंगमध्ये राहिले नाही, कारण की ऑल वेट एका साईडला सगळं जात होतं, इंजिन एका साईडला दिल्यामुळे. आणि ही रेड कलरची एव्हॉन आहे. ही त्याची बॅटरीवर चालणारी मोपेड आहे, त्याची ईव्ही. तिचं कलेक्शन आहे. त्यातलं फर्स्ट वाला मॉडेल आणि मिडल वाले छोटा वाला मॉडेल आहे. त्यानंतरची स्पोर्ट्स बाईक आहे, पण ती पण मोठ्या लोकांसाठी अंडर 50 cc मॉडेल यायची ती, आणि बऱ्यापैकी त्या स्पोर्ट्ससाठी यूज व्हायची. रेड कलरची अवंती कॅल्व्हनेटर आहे. आता सध्याला कॅल्व्हनेटरचे फ्रीज येतात, त्यावेळेस त्या ऑटोमोबाईलमध्ये होते, त्यावेळेस त्यांचं ते 2 स्ट्रोक मॉडेल आहे. ॲटलासच्या मोपेड नॉर्मली ॲटलास, हिरो, सायकल हे पण 80चे जोड झालेलं चाव म्हणून. चाव म्हणजे इटलीमध्ये त्याचं मिनिंग हाय किंवा बाय होतं, आणि त्याला इन्स्पायर होऊन नंतर लुना स्टार्ट झालेली. वेस्पा कंपनीचे ते. हा, आताची वेस्पा आहे ते. हो, हे आता पुढचे वेस्पाचेच आहेत. त्यातले पुढे वेस्पाचे आम्ही इकडे 3 मॉडेल ठेवले. ग्रीन वाले स्टार्टिंगचे, नंतरचं नाताचं. हे जे स्टार्टिंग वाला मॉडेल आहे त्याचे स्टेपनी पायात दिले त्यांनी, आणि हेडलाइट पण खाली टायरला दिले. त्याच्यानंतर चेंजेस करत त्यांनी मिडलची स्टेपनी बॅकला टाकलेली, हेडलाइट वरती घेतली. असे चेंजेस केलेले मॉडेल आहेत. ते डार्ट स्वस्तिक आणि डार्ट 3 कलकत्ता मॅन्युफॅक्चर मोपेड आहे, ब्लू कलरच्या. आणि त्या गाडीच त्याची 4 स्ट्रोक मोपेड होती. इकडे येलो वन ही प्रिया आहे, त्यावेळेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काढलेली आणि सातारामध्ये मॅन्युफॅक्चर झालेले तिचं. आणि त्याचे लोकल स्कूटर त्यामुळे इतकी फेमस असायची की 3-3, 4-4 वर्ष ती बुकिंग नाही मिळायची. त्याच्यानंतर लायसन्स त्यांनी मग बजाजला दिलेलं आणि बजाजने बजाज 150 मॉडेल काढलेलं. डिटो प्रियाची कॉपी मॉडेल येते. प्रिया कंपनी वेगळी होती. हा, प्रिया महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काढलेली खरं तर. ती बजाजला दिलं ते लायसन्स. हा, लायसन्स बजाजला. आणि इकडे आता दोन्ही साईड पूर्ण हे बजाजचं कलेक्शन. इकडे क्रिस्टल, स्प्रीट, बजाज चेतक, बजाज कप. आणि सनी पण त्याचं भरपूर फेमस मॉडेल होतं. ऑल ओव्हर ह्याची फायबर बॉडी आहे, त्यामुळे भरपूर लाईट वेट मॉडेल येते. एलिमिनेटर आहे, आता एव्हेंजर येते. आधी कावासाकी बजाज कोलॅबोरेशन बेसवर ते मॉडेल काढायचे. ती बजाज एंडर आहे, ते बजाजने डर्ट बाईक टाईप काढलं होतं मॉडेल. बजाज कॅलिबर त्याच्या उडी बाबा या नावाने पण फेमस मॉडेल. बजाज KB 125 खास करून त्या यामा RX-100च्या कॉम्पिटिशनसाठी बजाज आणि कावासाकीने काढल्या होत्या. जर्मन कंपनीच्या मॉडेल आहेत. त्याला इन्स्पायर होऊन नंतर हिरो अशा मॉडेल स्टार्ट केलेल्यानंतर इंजिन खाली साईड. इकडे सुझुकीचा मॉडेल आहे, त्यातले छोटंवालं ब्राऊनवाला मॉडेल आणि बास्केटवाला रेड कलरचं मॉडेल. ते पण खास करून त्या जॅपनीज रेडसाठी काढलेलं. पण हे रेड वाले तितकं चाललं नाही, कारण त्याची हेडलाईट खूप खाली दिली आहे. तो डे वाईज कम्फर्टेबल होता, बट नाईटसाठी नव्हतं, त्यामुळे ते तितकं चाललं नाही. ह्या जो पण चालेल, त्यांची हाईट कमी आहे ना. काय तुम्हाला बोलायचं मी तर टोमना मारते. आणि इकडच्या हॅलून आहेत त्याचं फेमस मॉडेल. आणि ही रेड कलरची कायनेटिक ब्लेज आहे. ही आतापर्यंत बनलेली सगळ्यात मोठी स्कूटी आहे. जवळपास ते 165 cc मॉडेल आहे त्यावेळेस. आखरीचं मॉडेल असेल तरी 2000 म्हणजे 25 इयर्स. कायनेटिक मी यॉंगसन बरोबर कोलॅबोरेशन बेसवर काढली होती, कायनेटिक GF. ह्याला नॉर्मल लोक लंबरीज का घोडा या नावाने पण ओळखायचे, कारण की एका लिटरमध्ये हे 80 ते 90 ॲव्हरेज द्यायची. मला वेस्पा आहे, ते वेस्पाने सिलेक्ट टू म्हणून मॉडेल काढलं होतं समोरचं, आणि त्याची सीट त्यांनी ॲडजस्टेबल दिली. बॅटरीसाठी पण मागे पुढे त्याला ॲडजस्ट करू शकत होतो. आणि खाली मिडलला हेल्मेट लॉक पण दिले. त्या मला बॅक रेस्ट दोन्ही बघते काय तुम्ही काय बघते. फर्स्ट स्पोर्ट्स बाईक होती. किती सीसी? सेम 125 cc. गव्हर्नमेंटने काढलेल्या स्कूटर्स होत्या, गिरनार, लिओ आणि नर्मदा 150. आणि ही ब्लू वाली विक्टोरिया आहे, हे 1972चं मॉडेल आहे, आणि त्या विकी या नावाने पण फेमस मॉडेल होतं ते. सो प्लीज सबरा करा
Saraka, whatever. Please